आपण राज्यातल्या परिस्थितीवर आकडेवारीवरती बोललो. मराठवाड्यात सुद्धा मतदानाचा ट्रेंड आपण पाहिला. काही ठिकाणी खूप उत्स्फूर्त मतदान झालंय किंवा बीड विधानसभेसारख्या ठिकाणी खूप कमी मतदान झालंय. लातूरचा अनालिसिस आपण म्हणजे लातूरचं मतदान आपण पाहिलं किंवा तर या मतदानाचा मराठवाड्यातला ट्रेंड कसा राहिलाय? कारण इथे थेट दोन टोकाचं मतदान होतं, ओबीसी विरुद्ध मराठा. मग यांना सपोर्ट लावणारा मुस्लिम फॅक्टर असेल. इथलं मतदान कसं झालंय मराठवाड्यातलं? विशाल, माझा आक्षेप आहे, ओबीसी विरुद्ध मराठा मतदान मराठवाड्यात झालेलं नाही. आपण सगळे मिळून राजकीय भूमिका घेताना मराठा हा कंप्लीट भाजपच्या ओबीसीच्या विरोधात गेलाय असा जो समज करून बसतोय ना, तो चूक आहे. म्हणजे तसं झालेलं नाही. एक जरांगेंचं आंदोलन आणि जरांगेंच्या आंदोलनाभोवती जमा झालेली राजकीय इच्छा असलेली मराठा मंडळी, आय रिपीट, एक जरांगेंचं आंदोलन आणि स्वतःच्या राजकीय इच्छा कोणत्याही राजकीय पक्षाकडून पूर्ण होत नाहीत म्हणून जमा झालेली मंडळी म्हणजे सकल मराठा समाज नव्हे. बरोबर. आपण जो सारखा शब्द वापरतो ना, गावगाडा चालवणारा समाज, नेतृत्व करणारा समाज, त्या मराठा समाजाला ओबीसी नकोय असं अजिबात नाहीये. ज्यांना सद्भावना हवी आहे, सौहार्द हवंय, अशा माणसांनी ओबीसीच्या माणसांच्या सोबत राहण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. आणि ही जी कोणी अफवा पसरवतं ना की ओबीसीनी केलंच नाही मराठ्यांना, मराठ्यांनी ओबीसीना केलंच नाही, यांना ही दरी अधिक वाढवायची आहे. मराठा समाजाचं मतदान भाजपला झालंय. मराठा समाजाचं मतदान सुद्धा भाजपच्या मित्रपक्षांना झालेलं आहे. आता उद्याचे आकडे तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आणि ओबीसीनी सुद्धा मराठा उमेदवारांना बेलाशक मतदान केलंय. मी उदाहरणं सुद्धा सांगू शकतो. तुम्ही नाकाराल भाजपच्या मराठा कॅन्डिडेटला सुरेश धसला ओबीसीनी मतदान केलं नाही? केलं, बऱ्यापैकी केलं. तुम्ही नाकाराल गेवराईत ओबीसीनी मतदान केलं नाही? झालं, मतदान ओबीसींचं झालं. तुम्ही नाकाराल निलंग्यामध्ये ओबीसीनी मतदान केलं नाही? तुम्ही नाकाराल औशामध्ये ओबीसीनी मतदान केलं नाही? तुम्ही नाकाराल परतूरमध्ये केलं नाही? तुम्ही नाकाराल जिंतूरमध्ये केलं नाही? इतकी नावं मी सांगतोय ना. बरोबर. तिथे मराठा कॅन्डिडेटला ओबीसीनी मतदान केलंय. म्हणजे ओबीसीचा राग मराठा समाजावरती नव्हे, तर ओबीसीच्या अधिकारात गदा आणून जो ओबीसीच्या आरक्षणामध्ये हक्क सांगतोय अशा राजकीय इच्छा असलेल्या मराठा नेतृत्वावरती आहे, मराठ्यांवरती नाही आहे. जे नाहक मराठा समाजालाही आणि ओबीसी समाजालाही बदनाम करू नये. त्यांचा राग हा त्यांचा हक्क मारू पाहणाऱ्या नेत्यांवरती आहे, तो कोणत्याही जातीचा असो. म्हणजे एखादा ओबीसी नेता जरी म्हणत असेल की दिलं पाहिजे, ओबीसी आवाडानं स्वीकारेल? चला पुढचं बोलूया. वंजारी आव्हानांना स्वीकारेल का नाही स्वीकारणार? कारण त्यांची भूमिका काय आहे की देऊ देत. बरोबर. जिथे अशी भूमिका येते तिथे विरोध असतो. हा जातीय विद्रोह नाही. ओबीसी हा जात नाही आहे, ओबीसी हा संवर्ग आहे. आणि या वर्गातल्या लोकांना भीती आहे ती आपला हक्क जाण्याची आणि त्याच्या बाजूने असणाऱ्या लोकांच्या विरोधात तो समाज आहे. त्यामुळं इथे प्रत्येकाची मतं प्रत्येकाकडे ट्रान्सफर झालेली आहेत. मतदानाची आकडेवारी आल्यावर ते तुमच्या लक्षात येईल. बरोबर. मतदानाच्या आकडेवारीवरती आपण बोलतोय, आकडेवारीवरती, म्हणून मला मराठवाड्यातल्या 2-4 महत्त्वाच्या सीट्सवरती बोलायचं आहे. पण मी बीड जिल्ह्यातल्या 6 जागांबाबत बोलणार आहे. कारण प्रत्येक जागा तेवढीच ठासून येईल असं दिसतंय. कारण खूप घासून लढत झाली प्रत्येक जागेवरती. बीड असेल किंवा इकडे गेवराई असेल. आपण बीडवर बोलणारच ना. हा, अर्थातच बीडचा विषय महत्वाचा आहे. माजलगाव असेल. तर मतांची टक्केवारी पाहिल्यानंतर कसं मतदान कोणाला गेलंय? माजलगावचं मला उदाहरण तुमच्याकडून समजून घ्यायचंय, मला बीडमधलं तुमच्याकडून समजून घ्यायचंय. परळीतलं घ्या ना, म्हणजे परळीवरती येणारच आहे. गोल फिरण्यापेक्षा पूर्ण 6 जागांचं मला तुमच्याकडून समजून घ्यायचंय. बीडची लढाई तुम्ही हो म्हणा न म्हणा, म्हणजे मी ज्या इंटायर मराठवाडा विषयावर बोललो त्याला अपवाद ठरतो बीड. ती जातीय याच्यावर झालेली आहे. पण जातीय समर्थन करणाऱ्या मराठ्यांना सुद्धा ओबीसीनी मतदान केलेलं आहे. म्हणजे या अशा नसलेल्या मराठ्यांना सुद्धा. माझा अंदाज आहे की गेवराई महायुतीला राखताना त्रास होईल. मे बी
लूज या स्थितीमध्ये ते येऊ शकतं. महायुतीला लागताना थोडासा त्रास होईल. गेवराईचं गणित आहे. आष्टी महायुती राखेल तसा संघर्ष माजलगावमध्ये सुद्धा करावा लागणार आहे. बीडचा निकाल देवाला सुद्धा ठाऊक नाही. बीड देवाला सुद्धा ठाऊक नाही, कारण इतका भरणा तिथे आहे की विभागणी किती येणार आहे, डिपॉझिट कोणाकोणाचे जप्त होणार आहेत हे पहिल्यांदा बघणं जास्त इंटरेस्टेड आहे. त्यामुळे तिथल्या विजयापेक्षाही डिपॉझिटचा विषय मला जास्त इंटरेस्टिंग वाटतोय. खूप धुरीणांची डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथल्या निकालाविषयी मी काही फार भाष्य करू शकणार नाही. केज महायुती राखेल. आणि परळी ही जागा अशी आहे जिथे मतांचा डिफरन्स हा 75,000 ते 1,00,000 राहू शकतो. म्हणजे तेवढ्या लीडने ते जिंकून येतील धनंजय मुंडे. तो दावा केला जातो ना धनंजय मुंडेला खूप अवघड गेलं, अडचणीचं गेलं, असलं काय होणार नाही. धनंजय मुंडे तिथे प्रचंड मतांनी निवडून येतील. आणि असे येतील की जे गोपीनाथ मुंडेंना जमलं नव्हतं त्यांच्या कार्यकाळात कधी असा डिफरन्स घेणं, तो कदाचित धनंजय मुंडे तिथे मिळवू शकतील. बीडमध्ये 18 तारखेनंतर बीड शहराबाबतीत मी बोलतोय, 18 तारखेपर्यंत संदीप क्षीरसागरांची तिथे चर्चाच नव्हती. 4थ्या क्रमांकावर जातील अशी चर्चा होती. पण 18 तारखेच्या नंतर तिथे तुतारीचं वातावरण झालं. काय त्याचे कारण असू शकतात? कारण 20 तारखेला मतदान जेव्हा झालं तेव्हा संदीप क्षीरसागरांना खूप मोठ्या प्रमाणात मतं गेली तुतारीची. तुतारीचीकडची मतं त्यांना जाणं स्वाभाविक आहे. दुसरं असं आहे की हे अपयश जरांगेंचं आहे. बघा, पुन्हा माझा तो दावा आहे. अनिल जगताप जरांगेंचे कट्टर समर्थक, ज्यांनी आपला पक्ष सोडला, जबाबदाऱ्या सोडल्या, त्यांच्या मागे नाही ताकद उभा करता आली नोमानींची आणि जरांगेंची मिळून. बरोबर. बर. ज्योती मेटे या दुसऱ्या मराठा उमेदवार होत्या, त्यांच्या मागे नाही ताकद उभा करता आली. नुसते निवडून आले ते की मराठा नेत्यांच्यामध्ये निवडून यायची क्षमता नाही आहे. कळलं पाहिजे ना. जर तुतारीकडे जाणारी मतं कोण डायव्हर्ट केली हे तपासलं पाहिजे. आणि मग ते आंदोलन कोणतं नेतृत्व उभं करायला चालू आहे याचा अंदाज घेतला पाहिजे. फार भाष्य करण्याची गरज नाही आहे. त्यामुळं तिथे तरी तुम्ही हवा जरी म्हणले तरी ती हवा विजयाकडे घेऊन जाईल अशी शक्यता मला कमी दिसते. कारण अनिल जगतापांच्या जवळचे असलेले स्वप्नील गलदर यांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना आता जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी मिळाली. त्यांनी काय भूमिका घेतली असेल याचा अंदाज साधारणतः आपल्याला येऊन जातो. ती डायव्हर्ट झालीत की नाही झालीत, कशी झालीत याविषयीची चर्चा होऊ शकते. स्वप्नील गलदर काय जेव्हा असे चरणे आठाणे नाही आहेत ते की बंद झालेलं नाणं आहे असं नाही, चलनातलं नाणं आहे. त्यामुळे ते अनिल जगताप, ते नुकतेच वारलेले ते शिंदे, या सगळ्यांच्या मतांचा परिणाम काय हे पण जरा तपासलं पाहिजे. त्यामुळे बीड विषयी झालंयच असा दावा करणं चुकीचं ठरेल.